नमस्कार. आज आपण बनवतोय पारंपरिक पद्धतीने खोबऱ्याच्या वड्या. अगदी कमी साहित्यात फक्त साखर, दूध आणि ओल्या नारळाचा चव. करायची का सुरुवात? 2 वाट्या नारळाचा चव असेल तर 1 वाटी आपण साखर घेतोय याच्यामध्ये. थोडी क्वांटिटी जास्त आहे पण तुम्ही त्या हिशोबाने घ्या. आणि 2 वाट्या दूध म्हणजे 2 वाट्या खोबऱ्याचा किस, 2 वाट्या दूध आणि 1 वाटी साखर बस. दुसरं काहीच नाही. सगळं मिश्रण एकजीव करायचं. जाडबुडाची कढई घ्यायची आणि छान मिक्स झाल्यानंतर गॅसवर ठेवून द्यायचं तापवायला. दुधाला उकळी आली की सतत हळवत राहायचं, खाली लागायला नको म्हणून मी जाडबुडाची कढई सांगितली तुम्हाला. छान मस्त बघा कोरडं होत आलं मिश्रण की एका ताटाला तूप लावायचं आणि त्याच्यामध्ये मिश्रण ओतून घ्यायचं छान. वड्या पसरून थापून घ्यायच्या आणि गरम असतानाच काप करायचे. नंतर कोरडे झाले की कडक होतं ना, तर काप व्यवस्थित होत नाही. छान आजीच्या पद्धतीने कुरकुरीत, खुसखुशीत, खमंग, टेस्टी वड्या तयार एकदम. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एन्जॉय युअर डिश.